हुजूर, औरंगजेब अगर दिल्ली में होते तो शायद इस खलीते को हम नजरअंदाज कर लेते, लेकिन अब वो बुरहानपुर तक पहुंच चुके हैं। जो कुछ भी कदम उठाना है सोच समझ के उठाइएगा हुजूर। हा, म्हणजे जंजिऱ्याचं काय बी नुकसान होणार असेल तर मग या जाऊ। गुंडा जी बाबा, तुम हमें ये हिदायत दे रहे हो? क्यों इतना बदला? कल तक हमारे लिए तुम्हारे दिल में प्यार, वफादारी का ज्वार उमड़ रहा था। आज यकायक भाटा कैसे आ गया? क्यों कोंडा जी, जवाब की हर लहर हो गई? बोलो, क्या सोच रहे हो? जवाब दो। काय जबाब देऊ हुजूर? औरंगजेबाचा दुसरा खलिता आलाय। काही गेला तर तो तुम्हाला पाण्यात बघल आणि याचीच भीती वाटते। माझ्या पटक्यापरीस तुमचा गुरुरच शोभून दिसतोय आम्हाला। आणि काय बोलणार मी? हा, काळजी घ्या। काळजी काय घ्या हुजूर, समिंद्राचं बादशाह आहेत, त्यांची काळजी घ्यायला पायलीला 50 आहेत। हा, अरे असणारच की, त्या आपला बोललो असाच। पण कोंडाजी बाबा, एक गोष्ट ध्यानात ठेवा, बेगीड किती पण लावा, शेंग तिखटच असत, बैलाचं आर पार घुसत। उगा भ्रमात राहू नका। खामोश! अब्दुल्ला, अब हमारा जाना तय हो गया है, हम जाएंगे। कसूर माफ हुजूर। जंजीरा की सारी जिम्मेदारी आप दोनों की है। बिल्कुल हुजूर। हुजूर, हमारा जंजीरा अवैध है, उसे कोई आंख उठाकर भी नहीं देख सकता, तो हाथ लगाने की बात ही नहीं। यही उम्मीद है तुमसे। शुक्रिया हुजूर। गोंडा जी, सावधान रहना। वय हुजूर, म्या ध्यान ठेवूनच हाय। शाबाश, हमें केवल एक बात की चिंता है कि हमें औरंगजेब के सामने झुकना पड़ेगा। नाही हुजूर, अल्ला शिवाय कुणाच्या बी मोहर नाही झुकायचं तुम्ही। मग काय करायचं? ताट उभं राहायचं? हो कोंडाजी बाबा, शाही दरबारातलं ना काही रीतिरिवाज असतात। हुजूरांना कशाला अडचणीत आणतायसा उगाच? लेकिन हम भी बादशाह के सामने झुकेंगे नहीं। अगर मैं झुकता हूं तो जंजीरा का अपमान होगा। लेकिन हुजूर, हमारे पास दूसरा कोई चारा भी तो नहीं है, और उसमें हर्ज ही क्या है? मतलब बाद में कटकट पण नहीं। सब जानता हूं, लेकिन आज तक जंजीरा किसी के सामने झुका नहीं, शिवाजी राजा के सामने भी नहीं। आत्ता भी झुकणार नाही। एक तरकीब आहे। तरकीब? वय, एक तरकीब। त्या तरकीबीमुळे हुजुरांचं डोसकं नाही झुकणार। ऐसी कौन सी तरकीब है? हाई एक तरकीब सांगतो मी तुम्हासनी, पण त्या तरकीबीमुळे तुम्ही शेंच्या समोर वाकणार नाही, झुकणार नाही, का कुर्निसात करणार नाही। ताठ मानेनं उभं राहायचं तुम्ही, जंजिऱ्यासारखं मजबूत। आह गुंडा
वाह जी वाह। अगर ऐसा है, आलमगीर के सामने जाने में मुझे कोई ऐतराज नहीं। तुम्ही बघाच तर हुजूर, पर थोडासा वेळ द्या मला. रुको रुको, कहाँ जाना चाहते हो? राम राम मालिक। राम राम गया भाड़ में। कौन हो तुम? मैं वैदू हाकिम। परवाना है, सिफारिश या फिर कोई पहचान का सबूत? मालक, शिफारिश तर नाही, पण वडिलांच्या सोबत आलतो. हा, वडील वर्षातून 3दा यायचे. वडील गेले त्याच्यानंतर ही जडीबुटीची पोतडी घेऊन तुमच्या सेवेला आलोय सरकार. बस बस, दफा हो जाओ यहाँ से। ऐसी कहानी हम लोग रोज सुनते। चलो निकलो यहाँ से। अरे, इतर दात खुजली आहे. खाऱ्या पाण्याचा प्रसाद आहे सरकार. हा, आप कैसे जानते हो? मी हे पण जाणतो की तुमच्या पायाला पण तो रोग झालाय. हाँ? हा, ये भी जानते हो आप? तुम्ही थांबा. या खुदा, बहुत ठंडक महसूस हो रही है। ये मरहम हमें दे दो। घ्या, तुमच्या उपयोगाचा आहे. जाने दो इन्हें, इस वैद को जाने दो। जाइए। येतो मी. राम राम. अंगरखा हमने खुद सिया है। शिलेदार के लिए हमने खुद सिया है। इसके हर एक धागे में उनके लिए दुआ मांगी है। कहाँ रखूं मैं ये? कहाँ रखूं? यहाँ नहीं, यहाँ नहीं, यहाँ कोंडा जी। अब नाम मत लेना उनका, शिलेदार कहना। शिलेदार की नजर आसानी से इस अंगरखे पर पड़ जाए। हाँ, यहाँ ठीक है। शिलेदार आएंगे, इसको देखेंगे, खुश हो जाएंगे और फिर कहेंगे, लवंगी बाय, अहो काय केलं साहेब? का घेतली एवढी तकलीफ? सुभेदार, जंजिरे देताना काय तकलीफ? तकलीफ म्हणजे चौकशी, तलाशी. हा शाबा,
राजांनी निरोप काय दिलाय? निरोप पण दिलाय आणि नकाशा पण दिलाय योजनेचा. पण मग तलाशीत नकाशा? तलाशी झाली, पण गड्यांनो, राजांनी दिलेला कागद आबदार आणलाय. अरे कुठं आहे? दाखवतो. खाशाबा? आपलं कापडवाला आहेत ना, कावजी साठे, हं. त्यांनी इथली परिस्थिती सांगितली, म्हणून मग यो मार्ग निवडला. ठरल्या येळेला कोठार उडवून द्यायचं. स्फोट झाला की आपली 30,000ची फौज जी दबा धरून बसलीये ती किनाऱ्यावर येईल. दादाजी देशपांडे आघाडीवर असत्याल. या बाजूनं मायनाग भंडारी चाल करून येत्याल. एकाच वेळी हल्ला होईल ठरल्याप्रमाणे. आणि हे समज बघायला आपलं शंभूराज किनाऱ्यावर असत्याल. होणार, असंच होणार. आता महाराजांनी निरोप पाठवायला हवा आम्ही जय्यत तयारीत आहे म्हणून. ठरल्या वक्ताला ठरलेली गोष्ट होणार. त्यात कोंडाजी बाबा तुम्ही सोडून आम्हा तिघांची जबाबदारी मोठी. मी नशेचं औषध तयार करायचं आणि भीमाजी ते तुम्ही रोटीत आमटीत मिसळायचं. आणि त्यात लखुजीनं तोफेच्या रंजुकीत खिळ मारून तोफा निकामी करायच्या. म्या तर कव्वाचा तयार आहे. लखुजी, तोफेची रंजुकीची भोक कशी आहे ती बघून घ्या. तसंच खेळ बनवायला घ्यायचं आजपासून, आत्तापासूनच. वैजी, भीमाजी, खाशाबा जेवण्याच्या निमित्ताने भटारखान्यात आला की त्याच्या बरोबर बोलत राहावा. आणि लखुजी, पोटात दुखण्याच्या निमित्ताने खाशाबाकडून दवा घेत जावा. त्या निमित्ताने भेटत राहावा ते असते. आलं का ध्यानात? हा, चला निघतो म्या. राम राम. हुजूर, हाँ, बोलो अब्दुल्ला. हुजूर, आप मुझे आपके साथ ले चलिए. तुम्हें साथ ले चलो? हाँ हुजूर, हुजूर मैं आपके साथ रहना चाहता हूँ. आपकी हिफाजत करना, आपका ख्याल रखना इस अब्दुल्ला का धर्म है हुजूर. मैं जानता हूं, सब जानता हूं, फिर भी नहीं. हुजूर मैं आपके बगैर जंजीरा पे नहीं रह सकता. आदत पड़ ली है ना. आप सुने, ले चलिए मुझे आपके साथ. अब्दुल्ला, तुम समझते क्यों नहीं? तुम हमारे भरोसेमंद, एतबार के काबिल बंदे हो. हम यहां से जाएंगे तो जंजीरा तुम्हारे हवाले होगा. जंजीरा की हिफाजत तुम्हें करनी है. हमें डर है. यहां सिद्दी कासम है, सिद्दी संबुल है. वो कुछ भी कर सकते हैं. हमारे पीछे वो जंजीरा हथिया भी ले सकते हैं. हुजूर, इसीलिए हम किसी पर भी जिम्मेदारी नहीं डाल सकते. एक तुम ही तो हो जो हमारे खास हो, जंजीरा के चप्पे चप्पे की जानकार हो. तुम्हें कोई लालच नहीं. जंजीरा ही तुम्हारा दिन ईमान है. वो तो है ही हुजूर. इसीलिए हम तुम्हें साथ नहीं ले जा सकते. देखो अब्दुल्ला, हम तुम्हें जंजीरा की नहीं, हमारे जान की हिफाजत का जिम्मा तुम्हें सौंप रहे हैं.
समझे? जी हुजूर। हुक्म। बोला बहिर्जी काका, काही महत्वाची खबर असल्याशिवाय तुम्ही एवढी तातडी करणार नाही. होय महाराज, खबर बी लय महत्वाची आहे. औरंग्यानं सिद्ध्याला भेटायला बोलवलंय. काय? होय, आणि खबर एकदम पक्की आहे. बहिर्जी काका, बुऱ्हाणपुरातून औरंगजेब आणि जंजिऱ्यातून सिद्धी एकमेकांना पूरक हालचाली करतील याचा विचार केला होता आम्ही, पण ते समक्ष भेटतील याची कल्पना केली नव्हती. महाराज, ऐकल्यावर मला बी पहिल्यांदा असंच वाटलं होतं. कुठं भेट कुठं होणार आहे? बहुतेक बुऱ्हाणपुरात. याचा अर्थ सिद्धी जंजिऱ्यातून बाहेर पडणार. तर त्याला बाहेर पडावंच लागल. महाराज, महाराज काही बी करून ही भेट होऊ देता कामा नये. नाही बहिर्जी काका, भेट थांबवणं आपल्या हातात नाही, आणि कोंडाजी बाबांची इशारत मिळाल्याशिवाय आपल्याला जंजिऱ्यावर हल्ला सुद्धा करता येणार नाही. आम्ही याचा विचार करतो आहोत की सिद्धी आणि औरंगजेबाची भेट आपल्या फायद्याची की तोट्याची. फायदा असा की सिद्धी औरंगजेबाला भेटायला गेला तर कोंडाजी बाबांना काम करण्यासाठी अवधी मिळेल, आणि या अवधीत कोंडाजी बाबांनी आपलं काम फत्ते केलं, दारुगोळ्याचं कोठार उद्ध्वस्त केलं, तर जंजिरा बिनविरोध आपल्या हाती येईल. या भीतीचा तोटा असा की कदाचित सिद्धी जाताना जंजिऱ्यावरची व्यवस्था आणखी चोख करेल, पहारे तपासण्या आणखी कडक करेल. मग मात्र कोंडाजी बाबांचं काम अवघड होईल. दोन्ही शक्यता आहेत, पण यातली नेमकी कुठली शक्यता आपण गृहीत धरायची? दोन्हीही. बहिर्जी काका, कोंडाजी बाबा आपलं काम चोख पार पाडतीलच. आपण सुद्धा आपली तयारी चोख ठेवायची. दोन्ही शक्यता गृहीत धरायच्या. अजिबात विरोध होणार नाही किंवा प्रखर विरोध होईल. काहीही हो, जंजिरा ताब्यात घ्यायचाच. अभी आते ही होंगे मेरे शिलेदार कोंडा जी. इस अंगरखे को देखेंगे और कितना ताजुब करेंगे. आइए बैठिए, मैं आपको पानी देती हूँ. पानी. आपने एक चीज देखी ही नहीं. खरं सांगू लंगीबाई, मला तर दारूच्या कोठारा बिगार दुसरं काय बी दिसत नाही. कुछ कहा आपने?